नमस्कार मुलांनो, तुम्ही सर्वजण ठीक असाल अशी आशा आहे. आज आपण इयत्ता पहिलीच्या पर्यावरण अभ्यासातील आकाशीय मित्र सूर्य, चंद्र आणि तारे नावाचा एक नवीन विषय शिकणार आहोत. चला तर मग या आनंददायी प्रवासाची सुरुवात एकत्र करूया. शिकण्याची उद्दिष्टे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल. दिवस आणि रात्र यातील फरक जाणून घेणे. सूर्य, चंद्र, तारे, वीज आणि गडगडाट यांचे वर्णन करणे. मुख्य शब्द: सूर्य, पृथ्वी, पहाट, संध्याकाळ, चंद्र, तारा, पावसाचे ढग, वीज, इंद्रधनुष्य. संकल्पना नकाशा. जॉन, उठ उठ, सकाळ झाली आहे. आकाशाकडे बघ, ते किती सुंदर दिसत आहे. चल उठ. सुप्रभात ताई. हो, चल बाहेर जाऊन सकाळच्या उन्हाचा अनुभव घेऊया. ते आपल्या शरीरासाठी चांगले असते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. वा, चल जाऊया. जॉन, अजून पहाट आहे. पहाट म्हणजे काय? पहाट म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीची वेळ. ती शांत आणि निवांत असते. उठण्यासाठी, अंग मोकळे करण्यासाठी किंवा थोडा योगा करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. बघ, सूर्य उगवत आहे. आता सकाळ झाली. उत्सुकतेने, ताई, अंधाऱ्या रात्रीनंतर आकाश इतके तेजस्वी कसे होते? छान प्रश्न विचारलास. जॉन, मी तुला सूर्याबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी दाखवते. बघ जॉन, तो सूर्य आहे. दिवसा आपला तेजस्वी चमकणारा तारा. सूर्य खूप मोठा आणि गरम आहे. तो एका मोठ्या आगीच्या गोळ्यासारखा दिसतो. तो आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो आणि दिवसाला तेजस्वी व उबदार बनवतो. सूर्य सर्व सजीवांना, वनस्पती, प्राणी आणि माणसे जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत करतो. जॉन, हे सूर्यफूल बघ, किती छान आहे ना? सूर्य उगवतो तसे ते हळूहळू सूर्याच्या प्रकाशाकडे वळते. म्हणूनच त्याला सूर्यफूल म्हणतात. हे तर खूपच मस्त आहे. ते खरंच सूर्याच्या दिशेने फिरते? हो, फिरते. निसर्गात
अशा अनेक छोट्या छोट्या अद्भुत गोष्टी आहेत. आता लवकर कर, आवरण्याची आणि आपला स्वादिष्ट नाश्ता करण्याची आणि शाळेसाठी निघण्याची ठीक आहे मुलांनो. जेवणाची वेळ झाली आहे. कृपया हात धुवा आणि शांतपणे बसा. जॉन, दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी 12 वाजता असते. दुपार नंतरच्या वेळेला दुपारची वेळ म्हणतात. म्हणजे जेवण दुपारी 12 वाजता होतं आणि त्यानंतर दुपारची वेळ असते. हे तर खूप सोपं आहे. घंटा वाजली, घरी जायची वेळ झाली. बघ जॉन, सूर्य खाली जात आहे. तो पश्चिमेला मावळत असल्यासारखा दिसत आहे. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा प्रकाश कमी होतो आणि अंधार पडायला लागतो. याचा अर्थ संध्याकाळ झाली. जेव्हा सूर्य विश्रांतीसाठी जातो तेव्हा संध्याकाळ होते. संध्याकाळ ही खेळण्याची वेळ आहे. चल, आपण आपल्या मित्रांसोबत खेळूया. वा जॉन, पाण्यावर पडणारा तो कोमल प्रकाश बघ. किती सुंदर आहे, नाही का? या वेळेला संधी प्रकाश म्हणतात. तो सूर्य मावळल्यानंतर लगेच येतो, पण पूर्ण अंधार होण्यापूर्वी. सकाळच्या वेळी सूर्योदयाच्या अगदी आधी सुद्धा संधी प्रकाश असतो. हे जादू सारखं दिसतंय. ताई, बघ, आकाश काळ्या ढगांनी भरलं आहे. पाऊस सुरू होत आहे. हो जॉन, हे पावसाचे ढग आहेत. आपण आडोशाखाली थांबूया. पाऊस खूप जोरात येत आहे. अरे वा, मी आकाशात एक चमकदार वीज पाहिली आणि आता एक मोठा आवाज. ती वीज आहे आणि त्यानंतर गडगडाट. वादळाच्या वेळी ते सहसा एकत्र घडतात. थोडी भीती वाटतेय. काळजी करू नकोस. आपण सुरक्षितपणे घरी जाऊया. अरे, पाऊस थांबला. आकाशाकडे बघ जॉन. तुला ते रंगीत पट्टे दिसत आहेत का? वा, इंद्रधनुष्य. हो, ते इंद्रधनुष्य आहे. जेव्हा सूर्यप्रकाश आकाशातील उरलेल्या पावसाच्या थेंबांमधून जातो तेव्हा ते दिसते. किती सुंदर आहे, नाही का? ताई, मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. अंघोळ केली आहे आणि आता मला खूप ताजेतवाने वाटत आहे. मी चांगला मुलगा आहे ना? हो जॉन, तू आज खूप छान काम केले आहेस. आजची रात्र खूप छान आणि सुंदर आहे. आई आणि बाबा अंगणात चांदण्या प्रकाशात स्वादिष्ट जेवणासाठी वाट पाहत आहेत. चल जाऊया. ताई, चंद्र सूर्या इतका तेजस्वी का चमकत नाही?
कारण चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. तो फक्त सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. म्हणूनच तो रात्री मंदपणे चमकतो. अरे वा, आज चंद्र खूप सुंदर दिसत आहे. तू मला त्याबद्दल आणखी काही सांगू शकतेस का? नक्कीच. चंद्राकडे बघ. तो आज रात्री तेजस्वी आणि गोल दिसत आहे. बाहेर अंधार असूनही चंद्राच्या प्रकाशामुळे रात्र शांत आणि प्रसन्न वाटते. चंद्र सूर्यापेक्षा खूप लहान आहे, पण तरीही तो रात्री आपले आकाश प्रकाशित करतो. हे खूप जादुई वाटते. हो, वाटतेच. म्हणूनच चंद्राबद्दल इतक्या कथा सांगितल्या जातात. आपण जेवताना मी तुला एक गोष्ट सांगेन. तू पाहिलं आहेस का जॉन? चंद्र दररोज रात्री आपला आकार बदलतो असं वाटतं. हो, कधी कधी तो लहान दिसतो, कधी कधी मोठा. बहीण, अगदी बरोबर. काही रात्री तो एका पातळ वाकलेल्या रेषेसारखा दिसतो. त्याला आपण चंद्रकोर म्हणतो. कधी कधी तो अर्धवर्तुळासारखा होतो. त्याला अर्धचंद्र म्हणतात. चंद्रावर कोणी कसं जाऊ शकतं? चंद्रावर जाण्यासाठी आपल्याला रॉकेटची गरज असते. जॉन, रॉकेट खूप वेगाने उडतात आणि अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जातात. अंतराळवीर ते कोण असतात? अंतराळवीर म्हणजे अशी व्यक्ती जी अवकाशात प्रवास करते. अवकाशात सुरक्षित राहण्यासाठी आणि व्यवस्थित श्वास घेण्यासाठी ते स्पेस सूट नावाचे खास कपडे घालतात. आपल्या देशातून कोणी अवकाशात गेले आहे का? हो, राकेश शर्मा हे अवकाशात प्रवास करणारे पहिले भारतीय होते. नंतर कल्पना चावला पहिली भारतीय महिला अंतराळवीर झाली. त्यानंतर सुनीता विल्यम्स सुद्धा अवकाशात गेली आणि तिथे जवळपास 6 महिने राहिली. ते खूप छान आहे. पण ताई, रात्री फक्त चंद्रच आपल्याला प्रकाश देतो का? नाही जॉन, रात्री तारे सुद्धा चमकतात. आकाशाकडे बघ, ते कसे लुकलुकतात ते पाहिलंस का? हो, कितीतरी आहेत. प्रत्येक तारा एका लहान सूर्यासारखा असतो. त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो. ते आपल्याला लहान दिसतात कारण ते आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. पण खरे तर अनेक तारे सूर्यापेक्षा खूप मोठे आहेत. आता खूप उशीर झाला आहे. झोपायला जाण्याची
आणि रात्री आराम करण्याची वेळ झाली आहे. कृती. तुमच्यासाठी आणखी एक कृती. येथील अंतिम कृती. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि सूर्य, चंद्र व ताऱ्यांबद्दल ज्ञानपत्र असेल. अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.